नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही जागा बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे आली आहे. तर मी आली आहे दहिवडकर सराफ यांच्याकडे. आणि रिसेंटली इथे दादांकडे येणं व्हायचं पण व्हिडिओ करणं होत नव्हतं. आणि आज मी एका कारणासाठी आली आहे. कारण दादांकडे ना एका ताईंनी काहीतरी गिफ्ट पाठवलं आणि त्याच्याबद्दल पण मला तुम्हाला सांगायचं आहे. पण पहिले हे आहेत योगेश दादा, म्हणजे आता आपले बरेच नवीन नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत, तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे कारण व्हिडिओज आपले नव्हतेच आता मध्यंतरी. आणि इथे आहेत हे विशाल दादा. नमस्कार. तर संपूर्ण जी कारागिरी असते चांदीच्या वस्तूंची तर ती सगळी विशाल दादा करतात. आणि इथे म्हणजे स्वामींचा मुकुट म्हणा माझा, परत आपले देवांचे टाक. आता खूप दादा तुम्हीच सांगा की काय रिस्पॉन्स आहे किंवा कसं आहे, कसं चाललंय आपलं आता सध्या शॉपचं काम? व्यवस्थित चालू आहे सगळं. गोल्ड रेट चांदी रेट वाढल्यामुळे थोडंसं अपडाऊन आहे, पण येतात ते भरपूर इन्क्वायरी येतात. ते काम चालू आहे. बरं, देवांचं काम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे 3-4 महिने आम्हीच त्याच्या वेगळ्या याच्यात होतो, त्यामुळे बऱ्यापैकी काम थोडं स्टॉप होतं. पण आता चालू झालंय. 10 दिवसा गुरुपौर्णिमेपासून परत नवीन चालू केलं आहे काम परत. बरोबर. आणि मी एक गोष्ट नवीन इथे बघितली ती म्हणजे की 3D मध्ये जे आपले माझा जो टाक आहे मी खंडोबांचा बनवून घेतला होता तो खूप जुना टाक झाला आता. पण आता 3D मध्ये खूप नवीन नवीन छान टाक देवांचे येतात. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. हां, तुमचं ते हे घ्या. तर असे बघा 3D टाक आता आलेत नवीन. हे पूर्ण हे काय आपण असं म्हणजे भरून देतो की असेच लाख भरली जाते आणि नंतर तांब्याची फिटिंग होती त्याला. नंतर मागून जशी आपण ही फिटिंग केली ना त्याची सेम फिटिंग होती त्याला. अच्छा, ही फिटिंग आहे ना. हां, ओके. पण हे खूप रेखीव वाटतं, खूप सुंदर दिसतं. हा छोटी साईज पण पण आहे. महालक्ष्मी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर महालक्ष्मी. ही कोल्हापूर महालक्ष्मी. ही खूप कोल्हापूरची सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नंतर खंडोबा. हे खूप छोटी साईज सुंदर आहे, 4 इंच. छोटी साईज मध्ये. आणि तुळजा भवानी बघा 3 ते 3.5 इंचाच्या आसपास असते. ओके, खूप सुंदर बनवले, खूप सुंदर. हे मला खूप आवडलं. आता माझा विचार आहे नेक्स्ट की माझे जे टाक आहेत देवांचे तर ते मी असेच बनवणार आहे. म्हणजे मला असं 3D मध्येच पाहिजे. खूप सुंदर वाटतं, चेहरे उठून दिसतात. अजून सगळंच डाय झाले नाही याच्यामध्ये, काम चालू आहे. अजून पूर्णत्व काम अजून झालं नाही. म्हणजे रेग्युलर आपले टाक आहे ते झाले. 20-30 पीस आहे ते झाले सगळे. ओके. ती 2 साईज मध्ये 5 इंच आणि 4 इंचामध्ये. अच्छा, बाकीचे काम बाकी आहे. पण याच्यामध्ये आता समजा कोणाला नवीन घडवायचंय म्हणजे आता कसं खंडोबांचं वगैरे आपल्याकडे म्हणजे सगळे मोस्ट ऑफ बनवतात. पण ज्यांचं कोणाचं जसं माझं, मला फोटो आहे माझ्याकडे आणि मला 3D मध्ये ते बनवायचं. आपलं हे असं काम म्हणजे आपण जे करतो ना ते आपलं रेग्युलर काम हँडवर्क. हे काळभैरव कोकणातले. वाव, खूप हे असं आपलं हाती काम. याच्यात मग तुम्ही पाहिजे ते आपण चेंज करू शकतो, वाटेल तसं करू शकतो. 3D मध्ये डाय प्रमाणे शेवटी डाय आणि हँडवर्क असेल. ओके, म्हणजे आपले देव असतील त्याच्यानुसार तुम्ही असं व्यवस्थित जी साईज आहे ती तुमची येणार कमीत कमी 5 इंच येते हाईटला. त्याच्यापेक्षा छोट्या साईज मध्ये हाताचे जे काम आहे ना ते होत नाही. ही जी साईज राहील ना तुमची एवढी हाईटला जी येईल ती तेवढीच येईल, 5 इंच येईल कमी. त्याच्या छोट्या साईज मध्ये कसं हे काम करायला गेलं ना हे संपूर्ण हँडवर्क केलंय का? खूप सुंदर केलंय. आता यांच्यामध्ये आपले 2-3 अजून आहेत. त्यांनी काळ भैरवी पण सांगितली. भैरी भवानी चंडिका देवी ते इथून आलेले मालाडवरून. त्यांचं काम चालू आहे. ओके. ते पण हँड त्याचे टाक नव्हते, त्याच्यामध्ये त्यांचं हँडमेड काम चालू आहे. ओके. ते इथे बघा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टाक बनवले जातात. खूप छान छान आहेत. बरेच जण विचारतात स्वामींचा मुकुट. तर स्वामींचा मुकुट मी दादांकडेच बनवलेला आहे. इथे पण मुकुट वगैरे आहेत. खूप काही काही गोष्टी आहेत आणि खूप दिवसानंतर मी आली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे की हा फोटो खूप जण विचारत होते, महालक्ष्मी आईचा फोटो. हा खूप नवीन आला आणि किती सुंदर आहे. हे मागे गोल्ड वर्क केलंय पूर्ण. आणि यांच्यामध्ये आपण म्हणजे हे एक नवीन ऍडिशनल दिले दादांनी, ज्यांच्याकडून आपण करतो काम. हे आपली मॅन्युफॅक्चरिंग नाहीये, दादांची गोष्ट. दादांनी आपल्याला हे केलं की तुम्ही आमचं काम तुम्ही ठेवा मुंबई साईडला. अच्छा. तर ह्या कामात पूर्णतः म्हणजे आपण स्पेशली बनवून घेतले. ह्या सगळ्यात मेन देवीचे पाय
नॉर्मल पत्र्यात असतात, यांनी हे पूर्णतः कास्टिंग स्टाईल बनवले, म्हणजे तुमच्या अच्छा. पायाला कुंकू लावलं, ओपन करून कुंकू लावता येतो. ओके. याच्यात श्रीयंत्र ठेवलंय, अच्छा, हळद श्रीयंत्र कुंकूचं पण आहे. हो हो. हळद कुंकूचं भांड आहे, खूप सुंदर कलश आहे, वाटतोय फोटो. लक्ष्मीची पावलं आहे. हा, ते नारळ, ओटी, हो. शंख वगैरे सगळं हे आहे. स्पेशली आम्ही मुलांना सगळंच पाहिजे याच्यामध्ये. ही म्हणजे मागे जे काम केलं ना ते आपण मागे जसं केलंय तसं, तसंच हो, वाटतंय, तसं कारण बरोबर. या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये खूप फरक हे आहे. पूर्णतः तुमच्या फ्रेम म्हणून आयडिया आहे की हा, आम्ही तुमची बरोबर. फ्रेम म्हणून आम्ही ही अशी फ्रेम बनवायला सांगितलेली. खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय. तर ही फ्रेम जर कोणाला हवी असेल तर ही पण इथे दादांकडे अवेलेबल हो, आहे. तर तुम्ही ऑर्डर द्या, म्हणजे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ऑर्डरने Order देऊ देऊ शकता. तर आज मी स्पेशली ज्या कामासाठी इथे आली आहे तर ते काम काय आहे दादा? तुमच्यासाठी हे यांनी एक आहे आपले तुमचे फॉलोवर आहे, अच्छा. त्यांनी स्पेशली येऊन आमच्याकडे दिलेल्या वस्तू एक हे आहे की अजून एक आहे. खूप सुंदर बनवलंय, खूप सुंदर. म्हणजे त्याला काही हेच नाही, मी घरी गेल्यावर परत तुम्हाला व्यवस्थित दाखवेन, पण खूप सुंदर बनवलंय. आणि त्याच्यासोबत चिठ्ठी सुद्धा आहे आपल्याला, तर चिठ्ठी मी घरी जाऊन वाचून दाखवेन. तर ज्योती तनपुरे ठाकुर्लीच्या ताई आहेत, हो. त्यांनी दिलंय. आणि ते बनवतात स्वतः हे घरी स्वामींसाठी सिंहासन हे असं आहे. अच्छा. आम्ही स्वतः आम्हाला आवडून आम्ही आमच्यासाठी पण मागवले 2 अच्छा. कलर, आम्हाला द्या नसतं हे असं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप छान दिसतंय बघा, किती मस्त मस्त बनवलंय त्यांनी. आणि थँक्यू ज्योतिताई. आणि पण मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की कोणीही गिफ्ट आणू नका अजिबात. हो मॅडम, अजून एक घ्या. हे बघा, हे सोनटक्के मॅडम आहे, त्यांनी तुमच्यासाठी पार्सल दिलंय. हे स्वाती सोनटक्के मॅडम आहेत, त्यांनी दिले. मी ओपन नाही केलंय, हे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन. पण एक गोष्ट मी तुम्हाला खरंच सांगते, माझी खूप नम्र विनंती आहे तुम्हाला सर्वांना की प्लीज कोणीही गिफ्ट पाठवू नका. तुम्ही अशा प्रकारचे छान छान मला 10-10 पानांचे लेटर जरी दिलेत ना तरी चालेल, पण मला असं गिफ्ट वगैरे नका पाठवू, कारण मला पर्सनली खरंच चांगलं नाही वाटत असं गिफ्ट घ्यायला. तर गिफ्ट प्लीज पाठवू नका. पण जे पण पाठवले ते खूप सुंदर आहे, खूप छान आहे. हे जेव्हा मी ठेवेन स्वामींना याच्यावर ठेवेन तेव्हा, म्हणजे इथे पण स्वामीच बसलेत, हो. पण तरी जे घरचे स्वामी आहेत ते जेव्हा ठेवेन तेव्हा बघ आणखी सुंदर वाटेल. आणि खूप छान बनवले त्याने. आणि थँक्यू दादा. आणि खरं सांगते की दादांमुळे ना बऱ्याच लोकांच्या ज्या भावना आहेत किंवा लोकांना काय वाटतं किंवा काय ते ह्या सगळ्या गोष्टी मला इथूनच कळतात, कारण इथे सगळे येतात, पर्सनली भेटतात, बोलतात आणि या सगळ्या वस्तू देतात. वस्तूंसाठी नाही, पण जे तुम्हाला वाटतंय, जे मला कमेंट्सद्वारे कधी कधी नाही कळू शकत, तर ते इथे आल्यानंतर कळतं. आणि मला तेच सांगायचं की ज्यांना जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, खूप जण खूप कमेंट्स करतात की हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. आधीचे बरेच आपले व्हिडिओज केलेले आहेत, तर तिथे जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. नाहीतर हे दैवडकर सराफ म्हणून कल्याणला कोळशेवाडीमध्ये देवी दया टॉवरमध्ये इथे हे शॉप आहे. तर ज्यांना काहीही बनवायचं असेल, तुम्हाला तुमच्या देवांचं काही स्पेशलाइज चांदीमध्ये काही गोष्टी करायच्या असतील, तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथे येऊन तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट असेल देवांच्या वस्तूंच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत सुद्धा, तर तुम्ही इथे येऊन नक्की चेक करू शकता. आणि अजून एक मॅडम, एक सेकंड थांबा प्लीज. अजून काय आता? वेस्ट भोसले मॅडम आहे, अरे बापरे. त्यांनी दिलं आहे. फक्त त्यांची एक इच्छा आहे, रविवारी त्यांच्या घरी पूजा आहे, अच्छा. ते बोलले की तेव्हा तुमच्या घरी आणून द्यायचंय. मी फक्त मी तुम्हाला आज आल्या, मला वाटलं सांगून द्यावं. मी एक तर सांगते की देऊ नका आणि हे इथे एक मला एक त्यांनी अजून खूप ऍड नाही सांगितलेलं, रविवारपर्यंत त्याला सांगू नको, माझ्या घरी पूजा झाल्यानंतर त्यांना ते. मला आता राहिलं नाही गेलं, तुम्हाला सांगून दिलं. ते रविवारी मी तुम्हाला घरी आणून देतो तुमच्या. हे तुम्ही घ्या त्यांच्या समोर फक्त. थँक्यू भोसले मॅडम. मॅडम, थँक्यू कल्याण सो बेस्ट. मच. पण का मला तेच म्हणायचं की का मी सांगते की गिफ्ट देऊ नका आणि तुम्ही सगळे का गिफ्ट देताय हे सगळे. ठीक आहे, थँक्यू सो मच. म्हणजे धन्यवाद तुम्हाला सर्वांना. तुमचं जे प्रेम आहे ना त्यासाठी धन्यवाद खरं सांगायला गेलं तर. आणि ह्याच्या पुढे तुम्ही लेटर द्या, चिठ्ठी द्या, इथे येऊन छान व्हिडिओ दादा तुमचं करतील, मला तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील. फक्त वस्तू दिल्या म्हणजेच भावना पोहोचतात असं नाहीये. तुम्ही हे जे लिहिता ना हे मी सांभाळून ठेवते नेहमीच, आणि हे तुम्ही देऊ शकता असं लेटर वगैरे. तर थँक्यू दादा तुम्हाला पण. त्यांना त्यांचं प्रेम म्हणून आम्हाला काहीच बोलतात का त्यांना, ते येतात ना प्लीज देणार का, ते आम्हाला बोलतात, आम्ही देणारच नक्की, तुम्ही द्या बोलतात त्यांना, फक्त आम्हाला तर बोलणं करून देता येत नाही तेव्हा.
तर सर जॉबला असतात म्हणजे काहीच बोलणं करून देता येत नाही. ते ठेवून होतं 8-8 दिवस आमच्याकडे वस्तू आहे. तेच दादा मला म्हणाले होते की तुम्ही या एकदा शॉपवरती, म्हणून मी आले. तर हे सगळं घेऊन जावं लागेल आता. तर ठीक आहे, चालेल. मी घरी गेल्यानंतर तुम्हाला बाकीचं काय काय आहे, काही गिफ्ट आलेत, कोणाकडून आलेत, काय आलेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. तर चला, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आणि मी तिथून निघणार ना तेवढ्यातच एक ताई आणि दादा तिथे आले. तर त्यांनी ते कल्याणचेच राहणार आहेत. त्यांनी कानबाईसाठी आहे ना मुखवटा घेतला होता देवीचा. चांदीचा मुखवटा आहे हा. आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे बघा पुढे, की अनाईसे माझं पण किती नशीब की मला देवीचे डोळे काढण्याचा योग आला. करू ना पण. हो काय. चेहरा खूप उठून दिसेल त्याच्यामध्ये. थँक्यू. तुम्ही करता ते मेन, आमचं काम तुम्ही करता ते. देवीला त्यांच्या हातूनच व्हायचं वगैरे. आम्ही किती वेळ बोलत बसतो, तुम्ही दिसतो मी पटकन कलर करायला घेतलं. आता आपण निघालेल्याच. मी पण जात होती. व्हाईटमुळे डोळे उठून दिसतात, जास्त चांगले दिसतात. सुंदर. यावरती ना फक्त वॉर्निश मिळतो. वॉर्निश मिळतं, ट्रान्सपरंट असतं ते फक्त त्याच्यावर सुकलं ना की नंतर वरती मारा. सुकल्यावर थोडंसं सुकू द्या. मग टिकली पण याची लावून चालेल? मग चालेल ना, त्याची टिकली लावली तरी, रेडचं लावलं तरी चालेल. त्यांनी सकाळी बुक केलं होतं आणि संध्याकाळी घ्यायला आले होते. आणि अनाईसे मी तेव्हा दादांकडे गेली होती. आणि आणखीन एक मोठी गोष्ट की बघा देव स्वतःचं काम कसं करून घेतो. तर त्यांनी फेविक्रिलचे जे कलर्स लागतात ना ते त्यांच्या मुलीचं प्रोजेक्ट होतं आणि त्याच्यासाठी ते घेऊन आले होते. कलरच्या हिशोबाने नव्हते आणले होते, म्हणजे कलरही होते, ब्रशही होता. तर त्यामुळे मी म्हटलं की चला, देवीची इच्छा आहे की आपण करून द्यावं. तर म्हणून मी त्यांना डोळ्यांची थोडी आखणी करून दिली आणि त्यांना पण खूप आवडलं. आणि अशा गोष्टी करायला तर मला पर्सनली मला स्वतःला पण खूप आवडतात आणि खूप छान, म्हणजे चांगलं वाटत होतं. तर अशा प्रकारे तुम्ही जर मुखवटे घेतलेत ना तर असं तुम्ही कलर करा. ॲक्रेलिक फेविक्रिलचे कलर्स असतात ना ते कलर वापरायचे. आणि सुकल्यानंतर त्याच्यावरती पातळ असं ट्रान्सपरंट वॉर्निश मिळतं. ते वॉर्निश तुम्ही मारलत ना तर तुम्ही किती घासलत पुसलत ना तरी ते कलर म्हणजे लवकर सहजासहजी निघत नाहीत. पुन्हा एकदा टचअप आपल्याला द्यावा लागतो, पण लगेचच तुम्ही पाणी जरी लावलत ना तरी ते लगेचच निघणार नाही. तर चला, आता हे पण काम झालं आणि मी आता इथे दादांकडून निघणार आहे. तर निघता निघता आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवते की इतकी सुंदर भगवान विष्णूंची, महाविष्णूंची मूर्ती मी आजपर्यंत खरीच बघितली नव्हती. पितळेची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. दादांकडे कामासाठी आली आहे ही मूर्ती आणि त्यांचीच ही दुसरी मूर्ती आहे दत्तात्रयांची. बघा किती हसरी मूर्ती आहे आणि दोन्ही मूर्त्या भरीव आहेत आणि पितळेच्या आहेत. दादांकडे पॉलिशसाठी आल्यात मला वाटतं. तर मला ते आवडलं बघितल्यानंतर, मग म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवू. आणि मी ॲक्च्युली खाली जेव्हा जाते बाजारामध्ये, कोळशीवाडीमध्ये, तर तेव्हा माझा पहिला हेतू जो असतो तो फुलांचा सुद्धा असतो. तर फुलंही घ्यायचे होते, गजरेही घ्यायचे होते. तर म्हणून जाता जाता ही पण कामं करून घेतली. आणि आल्यानंतर पहिलेच मी हे गजरे, माझा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये भरून ठेवते. जे तुम्ही विचारताय, जे गुलाबी रंगाचे ताई तू गजरे घालतेस, तर ते नकली आहेत का? तर ते नकली नसतात. जे कण्हेरचे फुलं असतात ना, जे देवांना खूप आवडतात, तर त्या कण्हेरच्या फुलांचा तो गजरा असतो. तर आता हे 2-3 दिवसाचा माझा स्टॉक रेडी झालेला आहे. तर जस्ट आता मी घरी आली, त्यानंतर आता कुकर लावलाय आणि काहीतरी बेसन पोळा वगैरे करणार मस्त. उशीर झाला खूप. दादांकडे गेलं की मला नेहमी उशीर होतो, कारण लास्ट मुमेंटला पण एक ताई आल्या की ज्यांनी ते कानबाईचा मुखवटा दिला होता. आणि तुम्हाला जर सांगितलं की म्हणजे अनाईसे त्यांनी कलरही आणले होते,
तर म्हणून मला राहवलं नाही. मी म्हटलं जाऊ दे, म्हणजे ते सांगणार होते, म्हणजे दादांना सांगत होते की तिथे डोळे वगैरे काढा, पण मग मी त्यांना काढून दिलं कारण मला खूप चांगलं वाटलं. एक प्रकारची आपल्याकडून ती सेवाच होते, तर त्यांना छान काढून दिलं. त्यांना पण खूप चांगलं वाटलं. आणि दादांनी मला बोलवलं होतं कारण हे एका ताईंनी पाठवलं आहे. अगदी सुंदर बघा तुम्ही, किती सुंदर, एकदम हलकं आहे. हे फोमचं आहे मला वाटतं. तर बघा असं बनवलं आहे त्यांनी, खूप छान बनवलं आहे. मला पूजेसाठी असं काही ना काही हवंच असतं, पण मला एक तुम्हाला सांगायचं की असं गिफ्ट वगैरे नका पाठवत जाऊ तुम्ही. आणि त्याच्यासोबत ताईंनी एक लेटरसुद्धा दिलं आहे. तर चिठ्ठी काय दिली ती मी तुम्हाला वाचून दाखवते. श्री स्वामी समर्थ. प्रिय मेघांजली, सर्वप्रथम तुला श्री स्वामी समर्थ आणि त्यासोबतच तुला तुझ्या नवीन घराच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर आहे तुझं घर आणि देवारा तर खूपच सुंदर आहे. मी तुझे व्हिडिओ 1 ते 1.5 वर्षांपासून बघते. खूप छान मोटिवेशनल व्हिडिओ असतात आणि त्यातूनच तुझा खरेपणा दिसतो आणि प्रामाणिकपणासुद्धा दिसतो. तुझी फॅमिली, माहेरकडचे आणि सासरकडचे दोन्हीही खूप छान आहेत आणि तुझी मुलगी निष्ठासुद्धा खूप छान आहे. तिच्यावर तू खूप चांगले संस्कार केले आहेत. तर मी माझ्याकडून एक छोटीशी स्वामींसाठी भेटवस्तू पाठवली आहे, तर ती तू आनंदाने स्वीकारावी. ज्योती तनपुरे ठाकुर्ली. तर या ठाकुर्लीच्या ताई आहेत. आणि ज्योतिताई खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मला खूप आवडलं, खूप सुंदर बनवलं आहेत तुम्ही. आणि ज्योतिताई बनवतात असं हे, तर ज्यांना पण हवं असेल ना, समजा कोणाला, मला तरी खूप आवडलं, खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये त्या माहीत नाही मला, तर मी त्यांच्याशी काही बोलली नाही अजून, पण असतील त्यांच्याकडे साईज वगैरे पण त्या बनवत असतील कदाचित. तर ज्यांना हवं असेल ना कोणाला, तर मी सांगेन ताईंना त्यांचा म्हणजे नंबर शेअर करू शकते. तर कोणाला हवं असेल तर तुम्ही सांगा ताईंना. खूप सुंदर बनवलं आहे, मला खरंच खूप आवडलं. बघा अगदी सिम्पल आहे, हलकं आहे आणि खूप छान आहे. जे आपण इतर पूजा मांडतो ना त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि हे एका ताईंनी पाठवलं होतं, स्वाती सोनटक्के ताईंनी. हे मी तिथे ओपन नव्हतं केलं, त्यांनी पण काय पाठवलं ते पण आपण बघू. आणखीन एक भोसले ताई आहेत, त्यांनी पण, भोसले मॅडम आहेत, त्यांनी पण काहीतरी पाठवलेलं, पण त्यांनी नंतर रविवारी वगैरे द्यायला सांगितलं वाटतं. तर स्वातीताईंनी पण बघा काय छान पाठवलं आहे. असं वाटतं की या रांगोळ्या आहेत, ज्या आपण रेडीमेड रांगोळ्या लावतो ना पूजेसाठी, त्याच्या रांगोळ्या आहेत. खूप सुंदर आहेत त्या पण. मी तुम्हाला लावून दाखवेन, पण एक असंच तुम्हाला झलक दाखवते की खूप सुंदर बनवलं त्यांनी. बघा उलटं दिसतंय, पण हे श्री स्वामी समर्थ लिहिलं आहे. खूप सुंदर बनवलं हे पण. आणि ही अशी रांगोळीची डिझाईन आहे. तर अशा आपण वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकतो याच्यापासून. बघा ही छोटी बाप्पांची आहे. त्यानंतर अशा ह्या रांगोळीचे पॅच आहेत जे आपण डिझाईन म्हणून साईडने असे लावू शकतो. पावलं आहेत, बरंच काय काय आहे. म्हणजे ही हळदी कुंकूची पावलं आहेत. त्यानंतर अशी एक डिझाईन आहे. त्यानंतर हे चिटकवायचं आहे मला वाटतं, ओम स्वस्तिक आणि त्रिशूळ आहे. खूप सुंदर आहे स्वातीताई, थँक्यू सो मच. मी जेव्हा पूजा मांडेन तेव्हा ह्या गोष्टी मी वापरेन त्याच्यामध्ये आणि दाखवेन. तर हे पण समजा कोणाला हवं असेल, मी पूजा मांडल्यावरती तुम्हाला दिसेलच, असंही तुम्हाला काही हवं असेल रांगोळीचं तर ते पण तुम्ही नक्की सांगा. मी ताईंना विचारेन, त्यांचा नंबर त्यांनी शेअर केला तर तुम्ही याचीसुद्धा ऑर्डर देऊ शकता. तर हे पण छान आहे, मला खूप आवडलं, मस्त आहे. तर असं काय काय सगळे पाठवतात, तर प्लीज मला तुम्हाला सांगायचं की तुमचं प्रेम मला दिसतं आहे, पण तुमचं प्रेम मला माझ्यापर्यंत पोचण्यासाठी वस्तूंची गरज नाही आहे. तुम्ही फक्त साधे मला लेटर जरी दिलं, चिठ्ठी जरी दिलीत किंवा तुमचा मेसेज जरी व्हिडिओ थ्रू दादांपर्यंत पोचवलात तरीही मला तेवढंच आवडेल. आणि बाकी थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांना. आणि तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा कुकर वाजतोय. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.